मुंबई महानगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ। पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं। मुंबई गुजरातींच्या हातात सोपवायची नाही, मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट। खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट। फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची दुसरी इनिंग सुरू। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा महायुतीच हंडी फोडणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे, भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी डिवचलं। महायुतीनं 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलंय, हे राज्याला माहिती आहे। जनतेनं कामावर मतदान केल्यामुळे म्हणून 232 आमदारांनी व्हिक्टरी केली। लॉटरी लागल्याच्या गणेश नाईकांच्या विधानावर शिंदेंचं प्रत्युत्तर। अजित पवारांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला विसरलेत। अजित पवारांसमोरच रोहित पवारांची टोलेबाजी। अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तो आमदार झाला, जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली। अजित पवारांनी सुद्धा रोहित पवारांना सुनावलं, तर 1200 मतांनी आलोय, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही, रोहित पवारांचं दादांना उत्तर। युतीचा विचार डोक्यातनं काढून टाका, सोयीचं वाटेल तिथे युती करायची, अन्यथा सोडून द्यायचं, असं आपलं धोरण आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले। उद्या दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधल्या मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता। मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू। दहीहंडीचा दोर बांधताना खाली पडून दुर्घटना, तर 30 गोविंदा जखमी असल्याची ही माहिती। 15 जणांवर उपचार सुरू, उर्वरित 15 जणांना डिस्चार्ज।